हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, आज 10वीचा मराठीचा पेपर झालेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, या 10वीच्या मराठीच्या पेपरचं सोल्युशन, टोटल सोल्युशन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कंप्लीट बघा. एक प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचं म्हणजे की हा तुमचा पहिला पेपर होता आणि पहिल्या पेपरसाठी मी तुम्हाला सांगितले होते की कशाप्रकारे तुम्हाला प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहेत, कशाप्रकारे तुम्हाला कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्याचप्रमाणे तुमचा जो पेपर होता तो आलेला आहे. मला मुलं जे आहेत व्हॉट्सअपवरती सुद्धा सांगत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा पहिला पेपर होता आणि बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ना कोणते क्वेश्चन येणार, कशाप्रकारे येणार. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या व्हिडिओला जवळपास 1.5 म्हणजे 1.5 लाख विद्यार्थ्यांनी पाहिलेला आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सांगू का, 1.5 लाख विद्यार्थ्यांनी 10वीच्या पाहिलं, पण विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त 90% जे विद्यार्थी ते व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. मी सबस्क्राईब केला का सांगतो, मला असं वाटतं तुम्ही सबस्क्राईब नका करू ना, पण माझं म्हणणं हे आहे की तुम्ही ज्या व्हिडिओला पाहिलं पाहिजे, ठीक आहे. पण सबस्क्राईब करून काय फायदा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सबस्क्राईब केलं ना तर प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचेल, त्यांना हेल्प होणार आहे, ठीक आहे. कदाचित विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर सबस्क्राईब केलं नाही तर माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. यामध्ये तुमचाच लॉस आहे. मी तुम्हाला सांगू शकतो की आताच्या कंडिशनमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपरसाठी प्रिपरेशनसाठी यूट्यूबवरती जेवढी मी तुम्हाला हेल्प करत आहे विद्यार्थी मित्रांनो, तशा प्रकारे तुम्हाला कोणीही करणार नाही, ही माझी गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो. म्हणून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जसं 2022च्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क मी त्यांना मिळवून दिले होते कमी टाईमामध्ये, तसे तुम्हाला सुद्धा मिळून देणार आहे, ठीक आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा, ठीक आहे. आय होप सर्वांनी आता सबस्क्राईबचं बटन दाबलं असेल. ओके, एकदम फ्रीमध्ये आहे, सर्वांनी करून टाका, ठीक आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोल्युशन पाहणार आहोत मराठीच्या पेपरचं, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, पहिला इथं आहे गद्यमधलं बघू शकता हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पहा, वेटर, आचारी, स्वीपर आणि मॅनेजर. न्यू रोबो कंपनीमध्ये हॉटेल व्यवसायासाठी तयार केलेले यंत्रमानव, त्याचे हे 4 उत्तरं, ठीक आहे. तुम्हाला इथं दिलेले आहे तुमच्या पॅराग्राफमध्ये, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे तुमचा, रोबो वेटरचा सर्व्हिसिंगचा कालावधी लिहा. ओके, तर पहिल्या याचं उत्तर तुम्ही बघू शकता, इथं आहे. तुम्ही बघू शकता की एका रोबोची किंमत 1 लाख रुपये आणि दर 2 महिन्यांची सर्व्हिसिंगचे 2,500 रुपये, हे पहिल्याचं उत्तर. नंतर आहे, रोबो वेटरबाबत न्यू एज कंपनीच्या एजंटने दिलेली खात्री लिहा. तर याचं उत्तर पहा, आमचा रोबो वेटर वेटरपेक्षा म्हणजे रोबो वेटर मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करेल आणि तुम्हाला दुप्पट कमाई करून देईल, याची मी खात्री देतो. तर हे याचं उत्तर. नंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न होता स्वमताचा. रोबो व माणूस यांच्यातील वागण्यातील ठळक फरक तुमच्या शब्दात लिहा. 3 मार्कासाठी आलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की स्वमताचा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. तुम्हाला जे सुद्धा येते ते तुम्हाला मनाने इथं लिहायचं आहे. आता यामध्ये काय लिहायचं होतं की रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक. आता रोबोट आणि माणूस याच्या वागण्यातील काय फरक आहे की रोबोट हा मशिनरी, एक यंत्रणेने बनलेला आहे. त्याला आपण कमांड दिली तरच त्याप्रमाणे तो इथं चालतो, वागतो, बोलतो आणि मनुष्य हा आपल्या स्वतःच्या मर्जीने चालतो, बोलतो, वागतो. तर रोबोला आपण कंट्रोल करू शकतो. मानवाला आपण तो जसा वागतो त्यासाठी आपण त्याला कंट्रोल करू शकत नाही. त्याच्या मर्जीने वागतो, पण रोबोटला आपण इथं कंट्रोल करू शकतो. ओके, रोबोटला भावभावना इथं नसतात, मानवाला भावभावना असतात. तर अशा प्रकारे तुम्हाला काही फरक लिहायचे असतात तुमच्या शब्दात. तुम्ही याच्यापेक्षा काही वेगळं लिहिलं असेल, ठीक आहे, पण तुम्हाला इथं मार्क्स मिळणार आहे, ठीक आहे. स्वमताचा हा प्रश्न होता. नंतरचा इथं प्रश्न आवाला, कृती करा की नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रातील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा. तर यामध्ये तुम्हाला 4 लिहायचे होते 2 मार्कासाठी. तर याचे जे 4 आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते पाहू शकता. इथं 4 दिले आहेत तुम्हाला उत्तरं, की छोटे पण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे, जवळपास मरणप्राय कठीण अनुभव, ध्येयापासून विचलित करून पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण आणि यातून जे आहे तावून सुलाखत निघत होते, ठीक आहे. हे इथं 4 इथं उत्तरं होती, ठीक आहे. हा झालं या प्रश्नाचं इथं उत्तर. पहिल्या याचं कृती करा. नंतरचा इथं प्रश्न आहे, एका शब्दात उत्तरे लिहा. याचं उत्तर बघा की एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला, ठीक आहे. याचं उत्तर आहे बचेंद्रजी, ठीक आहे. नंतर आहे, अरुणिमा बरोबर बचेंद्री पाल यांच्याकडे जाणारी व्यक्ती. याचं उत्तर आहे भाईसाब. ओके, हे याचं उत्तर होतं. नंतर इथं आहे उत्तर की प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. हा सुद्धा स्वमताचा प्रश्न होता. हे स्वमताच्या प्रश्नामध्ये तुम्हाला स्वतःच लिहायचं होतं की प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते. अशा प्रकारे अरुणिमा हे एकदम जिद्दी होती, त्याने तिचे ध्येय प्राप्त केले. तशाच प्रकारे
प्रत्येकामध्ये अशा प्रकारे एक ध्येय प्राप्त करण्याची जिद्द असते आणि ती जिद्द माणसाला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवते. ती जिद्द प्राप्त करून मनुष्य आपल्या जीवनामध्ये बरेच काही जे असंभव गोष्टी असतात त्या संभव करून दाखवत असते. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला स्वमत तुमचं लिहायचं असतं. ठीक आहे, त्यानंतर उत्तर पहा अपठित गद्यामधलं. तर अपठित गद्यासाठी तुम्हाला सारांश लेखन सुद्धा आलं होतं प्रश्न 5व्या मधलं दुसऱ्याचं. ठीक आहे, इथं मी लिहून ठेवलेलं आहे. नंतर बघा याचं उत्तर काय की कर्मवीरांची आश्रयस्थाने. तर कर्मवीरांची आश्रयस्थाने याचं बघू शकता तुम्हाला इथं उत्तर स्थानिकांचे वाडे, वारकऱ्यांच्या धर्मशाळा, वाड्या, वस्त्यावरील घरकुले. तर आता काही जणांनी काय केलं असेल की संस्थानिकांचे वाडे, वारकऱ्यांच्या धर्मशाळा फक्त एवढं लिहिलं असेल. काही जणांनी वाड्या लिहिलं असेल फक्त एका बॉक्समध्ये आणि दुसऱ्या बॉक्समध्ये वस्त्यावरील घरकुले. आता काही जणांनी पहिल्या बॉक्समध्ये 2 हे आणि दुसऱ्या बॉक्समध्ये हे 2 असं लिहिलं असेल तरीही तुम्हाला इथं पूर्ण मार्क्स मिळणार आहे. ठीक आहे, हे तुम्ही केलेलं असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा. नंतर बघा पुढचे उत्तर की कर्मवीरांच्या मते गरिबांची दौलत. तर याचं उत्तर आहे अंग मेहनत. ठीक आहे, नंतर आहे कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्राला दिलेले मंत्र कमवा आणि शिका. हा इथं कर्मवीरांचा शिक्षण क्षेत्राला दिलेला मंत्र आहे कमवा आणि शिका. ठीक आहे, नंतर इथं आहे पद्य. कवितेची उत्तरं पहा, मी तुम्हाला सांगतो. इथं होतं योग्य आणि अयोग्य खालील कवितेच्या आधारे लिहा. पहिला आहे सकारात्मक राहा, ते आहे योग्य. उतावळे व्हा, ते आहे अयोग्य. खूप हुरळून जा, ते आहे अयोग्य. चौथा आहे संवेदनशीलता जपा, ते आहे योग्य. ठीक आहे, बघा योग्य, अयोग्य, अयोग्य, योग्य हे 4 इथं आहेत. ठीक आहे, तुम्ही काय लिहिलं मला कॉमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे, नंतर आहेत पुढचे तुम्हाला उत्तर सांगतो मी की कवितेतील खालील संकल्पना आणि त्याचे अर्थ यांच्या जोड्या लावा. याचं उत्तर पहा की मूठ मिटून कशाला म्हणायची भरलेली. याचं उत्तर आहे 3 नंबरचं भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत. आता दुसरं आहे उघडून ओंजळीत घ्यावी मनातील तडी. याचं उत्तर आहे पहिल्या नंबरचं मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे. तुम्ही काय लिहिलं कॉमेंट करून नक्की सांगा. नंतर आहे 3 नंबरचं बघा की खालील पद्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. आता ही जी ओळ आहे खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी. याचं उत्तर पहा तुम्ही की विहीर खूप खोदली पाणी लागलेच नाही, म्हणून निराश होऊ नको, जिद्दीने अजून थोडे खोद, खाली पाणी असतेच. पाणी लागलेच, धीर सोडू नकोस, सारीच नाणी खोटी नसतात, सगळेच लोक फसवेत नसतात. यामध्ये तुम्हाला हे जे ओळी आहे त्याचा अर्थ लिहायचा असतो होता आणि हे असा अर्थ त्या ओळींचा इथं होता. ठीक आहे, नंतर विद्यार्थी मित्रांनो हे आहे काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्य काय की झरा लागेलच तिथे खोदा आणखी जरासे. या ओळीतील काव्य सौंदर्य स्पष्ट करा. तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत असेल की याचं काव्य सौंदर्य तुम्हाला कसं लिहावं लागत होतं. ठीक आहे, स्क्रीनवर तुम्ही इथं चेक करू शकता काव्य सौंदर्य याचं कसं आहे या ओळीचं. ठीक आहे, नंतर बघू शकता तुम्हाला इथं होता बघा हे जे प्रश्न मी तुम्हाला सांगितलेले होते की तुम्ही तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं की तुमच्या ज्या कविता आहेत त्याचं तुम्ही अर्थ करून जा, रसग्रहण करून जा आणि काव्यसौंदर्य करून जा प्रत्येक कवितेचं. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो ते आलेलंच आहे, कारण की ते ठरलेले प्रश्न आहेत ना, जे की मी तुम्हाला सांगितलेलं होतं की प्रत्येक कवितेचा अर्थ, काव्यसौंदर्य, रसग्रहण करून जा. आणि तुम्ही जर करून गेले असाल, ज्यांनी करून गेले त्यांना चांगले मार्क्स आउट ऑफ इथं मिळालेच आहेत, नक्की मिळाले आहेत. ठीक आहे, आणि त्याबरोबर तुम्हाला मी हे सुद्धा सांगितलेलं होतं, हे सुद्धा तुम्ही इथं करून जायचं. हे म्हणजेच काय की बघा हा प्रश्न कसा आहे की खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणते एका कविसंबंधी खालील कृती सोडवा. आता कोणतेही एका कवितेच्या संबंधी म्हणजेच काय, यामध्ये 2 कविता आहेत, भरत वाक्य आणि वस्तू. तर वस्तूचं इथं मी उत्तर लिहिलेलं आहे पुस्तक कविती द. धामस्कर. ओके, नंतर इथं आहे प्रस्तुत कवितेचा विषय तर निर्जीव वस्तूंचा सजीवपणा. ओके, त्यानंतर प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. तर याचं उत्तर हे आहे. ठीक आहे, तुम्ही इथं वाचू शकता. ओके, तुम्ही इथं स्क्रीनशॉट घेऊन असं लिहिलेलं आहे का तुम्ही ते सुद्धा मला इथं कॉमेंट करून नक्की सांगा. नंतर इथं खालील पंक्तीचे रसग्रहण. ओके, हे खालील पंक्ती म्हणजे हे वाक्य दिलेलं आहे तुम्हाला. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी सारा साजिरा. ठीक आहे, म्हणजे हे जे तुम्हाला 4 ओळी दिल्या आहेत याचं तुम्हाला रसग्रहण करायचं होतं. तुम्हाला इथं दिसत असेल रसग्रहण कसं करायचं होतं. इथं मी फोटो लावलेला आहे रसग्रहणाचा उत्तराचा. तुम्ही असं लिहिलेलं आहे का मला कॉमेंट करून नक्की सांगा. बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं त्या व्हिडिओ प्रिपरेशनच्या की तुम्हाला रसग्रहण, काव्यसौंदर्य आणि कवितेचा ओळीचा अर्थ हे तुम्हाला प्रत्येक कवितेचं करून जायचं आहे, कारण की त्या
कवितेचं तुम्हाला 100% विचारलं जाणार आहे ना. आणि त्यासोबत हे सुद्धा सांगितलं होतं की या प्रत्येक कवितेचा कवी कोण, कवयित्री कोण, ते प्रस्तुत कविता आवडली ना आवडली हे तुम्ही पॉईंट करून जा. हे 100% ठरलेलं आहे, तुम्हाला येते. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे अशा प्रकारे होतं. नंतर होतं तुम्हाला स्थूल वाचन. आता स्थूल वाचनाचे प्रश्न तुमच्या पुस्तकात तुम्हाला माहिती आहेत. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो की प्रेम आणि आपुलकी या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास होतात ही विरांगना या पाठाच्या आधारे स्पष्ट करा. हे डायरेक्टली बिना तुम्हाला पॅराग्राफ देऊन डायरेक्टली विचारलेले आहेत. मी तुम्हाला त्या दिवशी सुद्धा सांगितलं 6 मार्काला. ठीक आहे. हे होतं तुम्ही जे आहे हे नक्की लिहिलेलं असेल. ओके. याची उत्तरं तुम्ही तुमच्या पुस्तकामधून पाहू शकता. 6 मार्काची ते तुम्ही इथं चेक करून घ्यायचे. आता सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं, भाषा अभ्यास. भाषा अभ्यास 100% येणार आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आणि बघा मागच्या वर्षीचाच एक प्रश्न यामध्ये आलेला होता, तो म्हणजेच की समासामधलं भाजीपाला. याचं काय होतं की समाहार द्वंद्व समास. ठीक आहे. मी तुम्हाला त्या पेपरमध्ये काय सांगितलं होतं की तेच प्रश्न नाही येणार, पण त्या टाईपचे तुम्हाला उदाहरणं करायची आहेत. ठीक आहे. जर ज्यांनी हे प्रॅक्टिस केली असेल ना त्यांना 100% चांगले मार्क्स मिळाले असतील. म्हणून माझा व्हिडिओ मी काय म्हणत असतो या व्हिडिओत ते नक्की ऐकत जा. ठीक आहे. मी असं म्हणत नाही की तेच प्रश्न येणार. मी सांगत असतो की तुम्हाला मी काय सांगत आहे की असे प्रश्न ठरलेले आहे 100% येणार. म्हणजे त्या टाईपचे येणार. ठीक आहे. म्हणजे तोच नाही येणार, पण त्याचं जे बाकीचे उदाहरणं आहेत ते इथं येणार आहे. ठीक आहे. असंही तुम्ही लक्षात घ्या. नंतर कमल नयनचा इथं कर्मधारय समास. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पुढचं पहा, शब्दसिद्धी. शब्दसिद्धीमध्ये प्रत्येक घटित शब्दामध्ये दुकानदार, उपसर्ग घटितमध्ये भरदिवसा, अभ्यस्त शब्दामध्ये लाल लाल, खटपट. हे तुम्हाला इथं उत्तर आहेत. नंतर आहे तुम्हाला वाक्प्रचार. आता वाक्प्रचारामध्ये खालील 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. चारहीचे मी अर्थ लिहिले. कान देऊन ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे, कसब दाखविणे म्हणजे कौशल्य दाखवणे, हुशारी दाखवणे. 2 पैकी कोणतेही एक लिहिलं असेल तर चालेल. आनंद गगनात न मावणे, खूप आनंद होणे, तगादा लावणे, एखाद्या गोष्टीसाठी मागे लागणे. हे याचे अर्थ होतात. आता वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा होता, जसं की कान देऊन ऐकणे. ठीक आहे. तर उदाहरणार्थ मी घेतो तो की समजा रोहित हा शिक्षक शिकवताना कान देऊन ऐकत होता, म्हणजेच काय लक्षपूर्वक ऐकत होता. नंतर काय की कसब दाखवणे, कौशल्य दाखवणे. याचा वाक्यात उपयोग आपण कशा प्रकारे करू शकलो असतो, तर मी सांगतो की बस स्थानकावरती एक गरीब मुलगी तिचे कसब दाखवत होती. ठीक आहे. हे इथं वाक्यात उपयोग. नंतर आनंद गगनात न मावणे की राहुलला त्याच्या बोर्ड परीक्षेमध्ये 90% पेक्षा जास्त मार्क मिळाले म्हणून त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. हे त्याचं वाक्य उपयोग. नंतर तगादा लावणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी मागे लागणे. आता तगादा लावणे म्हणजेच काय की रोहित हा बॅट घेण्यासाठी त्याच्या बाबाकडे तगादा लावत होता. म्हणजे बॅट घेण्यासाठी म्हणजे एका गोष्टीसाठीच तो काय मागे लागत होता की मला बॅट पाहिजे म्हणजे तगादा लावत होता. यालाच म्हणतात वाक्यात उपयोग. ठीक आहे. हे तुम्ही लिहिलं असेल. असं नाही की मी जे सांगितलं तेच नाही, तुमच्या मताने वाक्यात उपयोग करावा लागते ना. तर तुम्ही लिहिलं असेल तर 4 मार्काडी आहे. बघा किती इझी आहे. ते तुम्हाला इथे नक्की मिळाले असतील. ठीक आहे. नंतर इथं शब्द संपत्ती. खाली शब्दांचे समानार्थी शब्द. डोळा याचं उत्तर आहे नयन, वृक्ष याचं उत्तर आहे झाड. ओके. नंतर आहे खालील शब्दांची विरुद्धार्थी शब्द. खाली विरुद्धार्थी शब्द बघा, वास्तवचं, कल्पित, सोयचं, गैरसोय. ओके. त्यानंतर खाली शब्दांचे वचन ओळखा. नंतर वह्याचं आहे अनेक वचन, मुलग्याचं आहे एक वचन. नंतर खाली शब्दापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता विचारसरणीपासून 2 अर्थपूर्ण शब्द कोणते होतात, तर चार आणि विचार. अजून सुद्धा होतात जसे की सरणी. ओके. अशा प्रकारे होतात. नंतर आहे रस हा सुद्धा एक शब्द होतो. नंतर अजून सुद्धा इथं होऊ शकतात. ओके. ओके. तर तुम्ही हे बघून घ्यायचं. ओके. इथं बघू शकता वीर हा शब्द सुद्धा होते इथं. ओके. हे तुम्ही इथं पाहून घ्यायचं. असे इथं शब्द होतात. 2 अर्थपूर्ण तुम्ही लिहिले असतील तर तुम्हाला इथं मार्क्स मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं आहे लेखन नियमानुसार. इथं काय तुम्हाला 2 वाक्य सोडवा. लेखन नियमानुसार तुम्हाला इथं जे 2 वाक्य आहेत ते सोडवायचे होते. म्हणजेच यामधले जे चुकीचे शब्द आहेत ते पाहायचे होते आणि वाक्य तुम्हाला पुन्हा लिहायचे होते. आता यामध्ये बघा गिर्यारोहणाने पहिल्या वाक्यात हा शब्द चुकीचा होता. याची जी विलांटी आहे ती गिर्यारोहण पहिली पाहिजे होती. हे चुकीचा शब्द होता. हे दुरुस्त करून बाकीचे शब्द बरोबर होते ते लिहून तुम्हाला लिहायचं होतं. नंतर अलीकडे, इथं अलीकडे झालं ते अलीकडे पाहिजे. अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमाची विलांटी पहिली पाहिजे आणि हे तुमचं इथं बरोबर होतं. नंतर तिचं, इथं जो तुम्हाला वरती टिंब दिलेला आहे अनुस्वार, तो तुम्हाला इथं नव्हता पाहिजे, तो इथं चुकीचा होता. तर इथं बाकीचं बरोबर होतं ना. ठीक आहे. नंतर सरपण नीट नसलं
की. आता की पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी पाहिजे आणि गड्यांची फजितीची पहिली वेलांटी पाहिजे. ओके. तर हे तुम्हाला जे चुकीचे इथं शब्द लिहिलेले होते ते दुरुस्त करून तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचं होतं. ठीक आहे. आणि नंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं आहे पारिभाषिक शब्द. आता पारिभाषिक शब्दामध्ये बघा, खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. वर्कशॉपचा आहे कार्यशाळा, एक्सचेंजचा आहे अदलाबदल. आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं की प्रिपरेशन कशी करायची त्या व्हिडिओत, की तुम्हाला जे शब्द आहेत ते इंग्लिशवाले हे तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये मागून दिलेले आहेत. हे जर तुम्ही पूर्ण पाठ करून गेले तर 1 मार्क्स तुमचा फिक्स आहे ना, कारण की हेच तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये शब्द आहेत. किंवा एखादा हुशार विद्यार्थी असते त्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ इथं माहिती असते. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही नक्की केलं असेल. ओके. त्यानंतर हे विद्यार्थी मित्रांनो इथं उपयोजित लेखन. आता उपयोजित लेखनामध्ये पहिला इथं प्रश्न होता तो म्हणजेच की इथं पत्रलेखनाचा. आता पत्रलेखन बघा कसं होतं इथं, की पत्रलेखन इथं असं होतं की एक वाचनालय आहे, पुस्तकालय आहे, मनोज पुस्तकालय, आनंद नगर, अकोला. अकोला म्हणजेच माझाच डिस्ट्रिक्ट. ठीक आहे. मी अकोला डिस्ट्रिक्टचाच आहे. या पेपरमध्ये आला होता. ठीक आहे. नंतर आहे दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 8 डिसेंबर रोजी खास सवलत. ठीक आहे. कोणत्याही पुस्तकावर 20% सवलत. आता हे जे तुम्हाला दिलेलं आहे ना, ही काय आहे नेमकं, हे काय आहे? ठीक आहे. इथपासून हे जे तुम्हाला दिलेलं आहे हे एका प्रकारची जाहिरात आहे. ठीक आहे. हे जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो. जाहिरातीवरून तुम्हाला काय इथं पत्र लिहायचं होतं. आता पत्र 2 प्रकारे होते. ठीक आहे. एक म्हणजेच की फॉर्मल, इन्फॉर्मल म्हणजेच औपचारिक आणि अनौपचारिक. ठीक आहे. तर श्रेया किंवा श्रेयस इनामदार हे पत्र लिहिणाऱ्याचं इथं काय नाव होतं. तर इथं बघू शकता की श्रेया किंवा श्रेयस विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकाची मागणी करणारे पत्र दुकानाच्या व्यवस्थापकांना लिहिणे. म्हणजेच एखाद्या शाळेचा विद्यार्थी आहे, तो विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी आहे. ठीक आहे. म्हणजेच काय इथं प्रतिनिधी आहे विद्यार्थ्यांचा बाकीच्या. श्रेया इमानदार किंवा श्रेयस इनामदार. ठीक आहे. तर हे विद्यार्थी प्रतिनिधी होते. जर मुलगा असेल तर श्रेया लिहिलं असेल, मुलगी असेल श्रेयस लिहिलं असेल किंवा काही लिहिलं असेल एक नाव तरी चालेल. ठीक आहे. तर विद्यार्थी प्रतिनिधी या नावाने तुम्हाला त्या मनोज पुस्तकालयाला का पत्र लिहायचं होतं की आम्हाला इथं पुस्तकं पाहिजे. ठीक आहे. किंवा इथं होतं तुम्हाला हे लिहायचं होतं की संबंधित निविदाची माहिती देणारे पत्र तुमच्या मित्रमैत्रिणींना लिहा. म्हणजेच किंवा हे जाहिरात आहे की इथं 20% सूट आहे पुस्तकांची, 2000 रुपयाच्या पुस्तक खरेदीवर एक पुस्तक मोफत आहे, हे तुम्ही सांगितलं असतं तुमच्या मित्रमैत्रिणीला पत्र लिहून, असं तुम्हाला लिहायचं होतं. तर आपण हे पत्र बघूया की कसं लिहायचं होतं विद्यार्थी प्रतिनिधीचं. ठीक आहे. तर फॉर्मल. ठीक आहे. कसं लिहायचं होतं बघा. सुरुवातीला तुम्ही काय लिहायचं होतं, दिनांक. नंतर इथं लिहायचं होतं प्रति आणि व्यवस्थापक मनोज पुस्तकालय झाल्यानंतर तुम्हाला इथं लिहायचं होतं एवढा तुम्हाला काय लिहायचं होता पत्ता 69/314 आनंद नगर अकोला हे लिहायचं होतं. नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं लिहायचा होता विषय. ठीक आहे. विषय लिहायचा होता की पुस्तकांची मागणी करण्याबाबत. नंतर लिहायचं होतं महोदय झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण लिहायची होती माहिती की मी या शाळेतून श्रेया इनामदार किंवा श्रेयस इनामदार आहे, विद्यार्थी प्रतिनिधी आहे. तर आमच्या शाळेला ही पुस्तकांची आवश्यकता आहे. तर मी तुमची जाहिरात पाहिलेली आहे न्यूजपेपर म्हणजेच तुमच्या काय म्हणतात त्याला न्यूजपेपरमध्ये. तर आम्हा विद्यार्थ्यांना शाळेसाठी एवढे पुस्तकं पाहिजेत आणि तुमच्या डिस्काउंटप्रमाणे. ठीक आहे. तुमच्या नियमाप्रमाणे 2000 रुपयांच्या खरेदीवर आम्हाला एक पुस्तक मोफत मिळणार. हे पाहून सुद्धा विद्यार्थी आकर्षित झाले आणि तुमच्या पुस्तकालयांमधून आम्ही इथं पुस्तकं खरेदी करण्यास तयार आहे. तर तुमच्याकडे हे पुस्तकं आहेत का, आम्हाला पाहिजेत, असं लिहायचं होतं. नंतर आपला किंवा आपली श्रेया इनामदार किंवा श्रेयस इनामदार असं तुम्हाला पत्र लिहायचं होतं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तुम्ही लिहिलं असेल तर कॉमेंट करा. किंवा तुम्ही असं लिहायचं होतं की हे तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीला. तर इथं तुम्हाला डायरेक्ट लिहायचं होतं. तुम्हाला अनौपचारिक पत्र आहे ना, डायरेक्ट तुमचा ॲड्रेस विद्यार्थी मित्रांनो. नंतर तुमचा इथं लिहायचं होतं की प्रिय. ठीक आहे. नंतर लिहायचं होतं जे तुम्हाला माहिती की हे पुस्तक आहेत मित्रा, तुला घ्यायचे आहेत का. 2000 रुपयाची पुस्तक खरेदी केली तर इथं आपल्याला डिस्काउंट मिळणार, एक पुस्तक मोफत मिळणार, 20% इथं सूट आहे पुस्तकांवरती. ठीक आहे. हे तुम्ही मेन बॉडी लिहायची होती. प्रिय, तुमचा पत्ता, दिनांक हे लिहायचं होतं आणि शेवटी तुमचं नाव इथं. तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं अनौपचारिक पत्र. ज्याने असं लिहिलं असेल त्याला इथं चांगले मार्क्स, आउट ऑफ मार्क्स 6पैकी 6 इथं मिळाले असतील. नंतर विद्यार्थी मित्रांनो इथं बघू शकता विभाग 1 गद्य सारांश लेखनावरती हा प्रश्न होता की प्रश्न क्रमांक 1 मध्ये अपठित गद्य उत्तराचे 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा.
म्हणजेच तो अपठित गद्य आहे ना तुमचा, त्यासाठी तुम्हाला इथं काय लिहायचा होता, त्याचा सारांश लिहायचा होता. म्हणजेच तो एवढा मोठा पॅराग्राफ तुम्हाला दिलेला आहे ना, त्याचं तुम्हाला म्हणजे कमी शब्दात तुम्हाला इथं सारांश लेखन करायचं होतं. आता ज्याने पत्र लिहिलेलं त्याला सारांश लेखन करण्याची गरज नाही, किंवा ज्याने सारांश लेखन लिहिलं असेल त्याला पत्र लिहिण्याची गरज नाही, कारण की कोणतंही एक तुम्हाला इथं लिहायचा होता प्रश्न. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न इथं होता तो म्हणजेच की खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. आता खालीलपैकी 2 कृती कोणत्याही सोडवा यासाठी तुम्हाला 10 मार्क होते, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 5 मार्क होते. तर विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात लेखन. आता जाहिरात लेखनामध्ये बघा काय आलं होतं, की खालील मुद्द्यांच्या आधारे कला छंद वर्ग याची आकर्षक जाहिरात तयार करा. आता कला छंद वर्ग म्हणजेच काय, हे बघा इथं तुम्हाला पॉईंट दिलाय की सृजन कला छंद वर्ग, दिनांक, वेळ, कालावधी, वैशिष्ट्ये, संपर्क, आयोजक. आता यामध्ये तुम्हाला काय जाहिरात तयार करावी होती. आता जाहिरात तयार करण्यासाठी तुम्ही सर्वात अगोदर काय करायचं होतं, एक तुम्हाला पोस्टर. आता जाहिरात तुम्ही बघताना वेगवेगळ्या, तर त्या टाईप तुम्हाला इथं पोस्टर असं काढायचं होतं. ओके, यामध्ये काय की कला तुम्ही काय लिहायचं होतं, अगोदर सृजन कला छंद वर्ग, नंतर तुम्ही इथं लिहायचं होतं की त्याची वैशिष्ट्ये, म्हणजे वैशिष्ट्ये त्यामध्ये बरेच कलावंतांना इथं मौका म्हणजे त्यांना चान्स दिला जात होता, त्यांना संधी असं लिहायचं होतं. नंतर दिनांक लिहायचा होता खाली की या तारखेला इथं हा वर्ग होणार आहे, कलाछंद वर्ग. नंतर वेळ किती वाजतापासून किती वाजेपर्यंत त्या दिनांकाला होणार आहे. नंतर कालावधी, सेम कालावधी म्हणजे, आणि संपर्क संपर्क आणि आयोजक हे तुम्हाला इथं लिहायचं होतं. पुन्हा जाहिरात तयार करायची होती तुम्हाला इथं कलाछंद वर्गासाठी. ओके, आणि पुढचा प्रश्न तुम्हाला इथं होता तो म्हणजेच की बातमी लेखन. आता बातमी लेखनामध्ये बघा काय लिहायचं होतं, की खालील विषयावर बातमी तयार करा. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त शाळेत माता पालक मेळावा व विविध स्पर्धांचे आयोजन, पालकांचा उदंड प्रतिसाद. आता तुम्हाला इथं काय करायचं होतं, तुम्ही न्यूजपेपर वाचता, न्यूजपेपरमध्ये जशी इथं बातमी येते तशी तुम्हाला बातमी तयार करायची होती. आता यामध्ये बातमीचा विषय कोणता होता, की 8 मार्चला, ठीक आहे. सर्वात अगोदर तुम्ही इथं 8 मार्च लिहून टाकायचं होतं, 8 मार्च, ठीक आहे, मराठीमध्ये लिहायचं होतं 8 मार्च. ओके, त्यानंतर जागतिक महिला दिनानिमित्त शाळेत माता पालक मेळावा व विविध स्पर्धांचे आयोजन, पालकांचा उदंड प्रतिसाद. आता 8 मार्च लिहायचं होतं, आणि मनाने काय लिहायचं होतं, की आता शाळेचं नाव मनाने लिहायचं होतं, तुम्ही कोणतंही लिहायचं चाललेलं असतं, ठीक आहे. आणि ठिकाण लिहायचं होतं की मुंबई, पुणे, ठीक आहे, जळगाव, असे मनाने अकोला लिहायचं होतं, असे लिहायचं होतं नाव इथं अकोला, ठीक आहे. नंतर खाली पूर्ण लिहायचं होतं की या शाळेमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त माता पालक मेळावा आयोजित करण्यात आलेला होता, आणि माता पालक मेळाव्यानिमित्त त्यासोबतच विविध कार्यक्रमांचे, स्पर्धांचे त्या शाळेमध्ये आयोजन करण्यात आलेले होते. आणि याच मेळाव्याला, पालक मेळाव्याला आणि विविध स्पर्धांसाठी विविध विद्यार्थ्यांनी, अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतलेला होता, आणि त्यांनी त्यांच्या विविध कला दाखविल्या. त्यासोबतच पालकसुद्धा पालक मेळाव्याला आलेले होते, आणि पालकांचा उदंड प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला. त्यासोबतच जागतिक महिला दिनानिमित्त बरेच कार्यक्रम इथं सादर करण्यात आलेले होते त्या शाळेमध्ये, आणि पालकांनी आणि त्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला भरपूर प्रतिसाद देऊन कार्यक्रमाला इथं रंग आणला. आणि त्यासोबतच 8 मार्च जागतिक महिला दिन अशा प्रकारे त्या शाळेमध्ये साजरा करण्यात आलेला आहे. असं तुम्ही जर लिहिलं असतं विद्यार्थी मित्रांनो, यालाच म्हणतात बातमी लेखन. तशी बातमी लिहिता तुम्ही पेपर, प्रत्येकाने न्यूजपेपर जर वाचलाच असेल ना, तर न्यूज रायटिंग म्हणजेच काय, बातमी लेखन, ठीक आहे. न्यूज रिपोर्ट तुम्हाला पुढच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये आहेच, मी तुम्हाला सांगतोच कशा प्रकारे आहे तर, ठीक आहे. नंतर आहे कथा लेखन. आता कथा लेखन तर मी तुम्हाला सांगतो की हे तुम्हाला कथा दिलेली आहे, ठीक आहे. ही तुम्हाला कथा दिलेली आहे, तुम्हाला हे वाचायची होती, आणि वाचायची काय करायची, एवढी वाचून त्याचा अर्थ समजून पुढे तुम्हाला अजून काय कथेचं आहे ते तुम्हाला इथं शेवट लिहायचा होता. आता हे प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकते कथेबाबत विचार, कारण की प्रत्येकाचे विचार तर सारखे नसतात ना, कारण की कोणी काय विचार करेल. म्हणून तुमच्या मताने जर तुम्ही कथालेखनामध्ये काही ना काही लिहिलं असेल तर तुम्हाला इथं चांगले मार्क्स मिळतील. बघू शकता, तुम्हाला इथं 3 पैकी 2 सॉल्व करायचे होते, सोडवायचे होते. तुम्ही सोडवले असेल मला कॉमेंट करून इथं नक्की सांगा. ओके, त्यानंतर इथं होता लेखन कौशल्य. आता लेखन कौशल्यामध्ये बघा की खालील लेखन प्रकारांपैकी कोणती एक कृती सोडवा. यामध्ये प्रसंग लेखन होतं. आता प्रसंग लेखनामध्ये काय होतं, प्रश्न तुम्हाला इथं होता, सर्वात अगोदर मी सांगतो एक कोणतंही तुम्हाला सोडवायचं होतं. तर प्रसंग लेखनामध्ये तुम्हाला अकस्मात पडलेला पाऊस, आणि तुम्हाला इथं 4 मुद्दे दिलेले होते. आता तुम्ही कसं लिहायला पाहिजे होतं, की अकस्मात पडलेला पाऊस, पावसापूर्वीचे वातावरण. तर गावामध्ये अकस्मात पाऊस इथं पडलेला होता, पण त्या पावसापूर्वीचे वातावरण एवढे भयभीत करणारे होते. प्रत्येकजण आपापल्या घराबाहेर इथं होता, आणि घराबाहेर असताना प्रत्येकजण बसलेला होता. संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळची वेळ असताना अचानक
आणि त्यासोबतच पावसाळ्याचा सुद्धा कालावधी होता आणि अशातच एकदमच पावसापूर्वीचे जे वातावरण होते ते भयभीत करणारे होते आणि पाऊस येण्याचे पूर्णपणे इथं शक्यता वाढलेली होती आणि म्हणून प्रत्येकजण घाबरला होता, की कारण की खूप घनदाट इथं ढग झालेले होते. त्यासोबत विजांचा कळकळाट इथं होत होता. पावसाचा थेंब नसून पण विजांचा कळकळाट इथं होत होता. अशा प्रकारचे इथं वातावरण बनलेले होते. तर असं तुम्ही लिहायचं होतं पावसापूर्वीच्या वातावरणामध्ये. नंतर लिहायचं होतं अविस्मरणीय अनुभव आणि त्यानंतर पावसापूर्वीचे वातावरण बघितल्यानंतर प्रत्येकजण इथं आपापल्या घरामध्ये धाव घेण्याच्या तयारीत होता. त्यासोबतच प्रत्येकजण इथं असा घरी निघण्यास तयार झाला. त्यासोबत मी सुद्धा इथं खूप लांब होतो आणि लांब असताना मी माझ्या घरला जायला निघालो गावातूनच. तर इथं अचानक पावसाची सुरुवात झाली आणि एवढा जोरात पाऊस सुरू झाला, की इथं प्रत्येकजण कशाचा तरी सहारा घेऊन इथं बाहेरच होता. म्हणजे घरी मी पोहोचू शकलो नाही आणि इथं मी बाहेर एखाद्या छताखाली थांबलो आणि एवढा पाऊस जोरात होता, की माझा तो अनुभव अविस्मरणीय होता. मी कधीही तो अनुभव विसरणार नाही. अशा प्रकारचा तो अनुभव होता पावसाचा. एवढा जोरात पाऊस आणि कडकडाटांच्या विजांसोबत होता, की तो अविस्मरणीय होता. तर असं तुम्हाला यामध्ये लिहायचं होतं. नंतर होतं, की प्रत्यक्ष पावसाचा निसर्गाचा तुम्ही घेतलेला अनुभव. प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्यासमोर पाहत होतो, की विजा कळकळून खाली येत होत्या. जणू असं वाटत होते, की आपल्या जवळच आपल्या गावातच इथं विजा पडत आहेत का झाडावरती असं वाटत होतं. पण मात्र त्या विजा थोड्या दूर लांबवर कोसळल्या असं आम्हाला नंतर कळालेलं होतं आणि तसा निसर्गाचा आम्हाला अनुभूती मी घेतलेली आहे. असा अनुभव मी माझ्या जीवनात कधीही पाहिलेला नव्हता. पहिल्यांदा मी असं पाहिलेलं आहे. असं तुम्हाला यामध्ये लिहायचं होतं. नंतर तुमच्यावर झालेला परिणाम. तर माझ्यावर झालेला परिणाम असं लिहायचं होतं, की माझ्यावर असा परिणाम झाला, की मला कळाले, की पावसाळ्यामध्ये जपून आपल्याला इथं जे आहे अशा प्रकारचं वातावरण तयार झाल्यास अगोदरच आपल्या घराकडे धाव घेतलेली बरी, असं इथं लिहायचं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं प्रसंग लेखन. मी आता मनाने जोडलं ना, मी अगोदर इथं लिहून नाही ठेवलं, काहीच नाही. मी इथं मनाने बोललो. तर असं तुम्हाला मनाने जे येईल मनात ते तुम्हाला इथं बोलायचं आहे. आता मी जास्त इथं भारी थोडी बोललो. जे आहे प्रत्यक्षात ते मी इथं बोललो ना, तसं तुम्हाला इथं लिहायचं होतं. ठीक आहे. नंतर आहे इथं आत्मकथन. आता आत्मकथनामध्ये विद्यार्थी मित्रांनो इथं पुस्तक होतं. पुस्तकाचं तुम्हाला आत्मकथन लिहायचं होतं. आता एखादं पुस्तक असेल, त्या पुस्तकाचं तुम्हाला लिहायचं होतं. उदाहरणार्थ तुम्ही घ्यायचं होतं, की मराठीचं 10वीचं पुस्तक असं लिहायचं होतं ना. एकदम सोपीतला सोपीत पॉईंट घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लिहायचं. नंतर यासाठी तुम्हाला जन्म व निर्मिती, कधी ते पुस्तक आलं, काय कसं आलं, नंतर 10वीच्या मराठीच्या पुस्तकाचं महत्त्व, तर त्याची वैशिष्ट्ये, नंतर त्याचा आनंद, नंतर त्याचं खंत. आता आनंद म्हणजेच काय, की त्या पुस्तकामधला अभ्यासक्रम पाठ करण्यासाठी आनंद येत होता. त्याचे वैशिष्ट्य असं होतं, की सोपीत सोपी चांगल्या कविता होत्या, चांगले पाठ होते, चांगले धडा देणारे पाठ होते. खंत या गोष्टीचा, की मी अभ्यास करू शकलो नाही. खंत या गोष्टीचा. तर अशा प्रकारे तुम्हाला पुस्तकाचं सॉरी विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकाचं तुम्हाला काही इथं आत्मकथन लिहायचं होतं. ठीक आहे. तर म्हणजेच काय, की पुस्तक बोलत आहे म्हणून तुम्हाला लिहायचं होतं, की माझ्यावरती अशा प्रकारे पाठ लिहिलेले आहेत, पण इथं मला प्रत्येकजण समजून घेत नाही आणि खंत या गोष्टीची, की प्रत्येकजण इथं अभ्यासच करत नाही. म्हणजे खंत या गोष्टीचा, आनंद या गोष्टीचा, की चांगले पाठ आहेत. त्या पाठातून इथं बाकीच्यांना अनुभव मिळतो, विद्यार्थ्यांना अनुभव मिळतो. तर अशा प्रकारे तुम्हाला पुस्तकाचं आत्मकथन लिहायचं होतं. नंतर इथं वैचारिकमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, वैचारिक हा सर्वात सोपी पॉईंट आहे. कोणतंही एक लिहायचं होतं ना, तर वैचारिकच लिहून टाकायचं होतं, की प्रदूषण एक समस्या. आता प्रदूषण एक समस्या. आता प्रदूषण, हवा प्रदूषण, जल प्रदूषण, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकले असते. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जर तुम्ही लिहिलं असतं तर एकदम तुम्हाला वैचारिक म्हणजेच का तुम्ही स्वतः मनाने काहीही लिहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं मार्क मिळाले असते. आणि किती मार्काडी होतं? 8 मार्काडी होतं विद्यार्थी मित्रांनो. कोणताही एक प्रश्न लिहायचा होता आणि प्रसंग लेखन तर एवढं सोपी होतं ना यावर्षीचं विद्यार्थी मित्रांनो, खूपच सोपी होतं. ठीक आहे. जर तुम्ही असं लिहिलं असेल ना, तुम्हाला चांगले मार्क्स इथं मिळाले नक्की असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पूर्ण मराठी पेपरचं सोल्युशन होतं. चॅनलवरती अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. एवढ्याच चांगल्या प्रकारे तुम्हाला टीचिंगवाले आणि इम्पॉर्टंट क्वेश्चनवाले व्हिडिओ मिळणार आहे. त्यासोबत गायडन्सवाले सुद्धा व्हिडिओ मिळणार आहे. चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवरती सेट करा. Thank you for watching the video. Stay connected. Thank you.